नमस्कार मंडळी, सासूबाई सून ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मेथी मलई एका वेगळ्या प्रकाराने. ह्यामध्ये आपण कांदा लसूण न टाकता ही रेसिपी बनवणार आहोत. बरेच लोक श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण पाळतात, त्यासाठी खास आपण ही रेसिपी बनवत आहोत. आणि हो, ही जैन रेसिपी आहे. तर हे मेथी मलई प्लस आपण मटर पण ह्याच्यामध्ये टाकत आहोत. चला तर मग हे बनवायला घेऊयात. तर सर्वप्रथम मेथीची एक पेंडी जी आहे ती निवडून घेतलेली, त्याला धुवून घेतलेलं आहे. वाटाणे जे आहे ते 1 वाटी घेतलेलं आहे. पनीर जे आहे ते 50 ग्रॅम घेतलेलं आहे. आपण थोडंसं इथं बटर पण घ्यायचंय. त्यानंतर घेतलेलं आहे आमचूर पावडर. त्यानंतर किचन किंग मसाला घेतलेला आहे आपण थोडा. परत धना पावडर घेतलेला आहे. अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर आपण घेत आहोत काजू, बडीशोप, जिरा, काळी मिरी, लवंग, इलायची, हिरवी मिरची घेत आहोत, चवीनुसार मीठ. तर हे सर्व साहित्य झालेलं आहे तयार. तर चला तर मग आपण हे बनवायला घेऊयात. तर एका पॅन मध्ये मी थोडंसं तेल आणि बटर टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते, काळी मिरी, लवंग, काजू, बडीशोप, जिरा, हे सर्व आपण तळसून घ्यायचंय. आधी हा मसाला, खडा मसाला घ्यायचा आणि त्यानंतर काजू घ्यायचे, नाहीतर काजू करपे. तर ह्याला तळसून घ्यायचंय. त्याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची पण टाकायची आपण. हिरवी मिरची अशी खोडलेली होती. त्यानंतर हे सर्व जे आहे ते आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटताना आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून वाटून घ्यायचे. तर अशा प्रकारे जे आहे आपलं वाटण झालेलं आहे तयार. हे प्युरी तयार झालेली आहे त्याची. तर आता मेथी जी आहे ती आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. त्यानंतर पनीर जे आहे, इथे ट्रायंगल शेप दिलेला आहे मम्मीनी. तुम्ही तुमच्या आवडीचा शेप देऊ शकता. तर सर्व जे पनीर आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत. तर आता आपण पॅन मध्ये पनीर जे आहे ते दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत. इथं तेल आणि बटर जे आहे ते मिक्स करून टाकलेलं आहे. तुम्ही फक्त बटर मध्ये किंवा तेलामध्ये ह्याला भाजून घेऊ शकता दोन्ही साइडनी. पण तेल आणि बटर भरपूर टाकायचे, जेणेकरून आपले पनीर जे आहे ते खाली चिटकू नये आणि व्यवस्थित भाजले जाईल. दोन्ही साइडनी पलटून घेऊन असे लालसर असे आपल्याला पनीर भाजून घ्यायचे आहे. ह्याला दुसरा ऑप्शन एक आहे की तुम्ही, आपण भाजी जी बनते त्याच्यानंतर तुम्ही त्यामध्ये पनीर खिसून टाकू शकता. हेही एक ऑप्शन आहे. आणि ही रेसिपी जी आहे ती एकदम प्रोटीन रिच होणार आहे. भाजून घेतल्यानंतर आपण ह्याला थोड्या पाण्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून आपले पनीर जे आहेत ते असे राट न होता सॉफ्ट असे राहावेत म्हणून. तर आता भाजी बनवण्यासाठी मी पातेल्यामध्ये थोडंसं तेल आणि बटर घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकत आहोत जिरा. त्यानंतर टाकत आहोत आपण हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट. त्यानंतर आपण टाकत आहोत किचन किंग मसाला. धना पावडर टाकत आहोत 1 चमचा आणि आमचूर पावडर जी आहे ते अर्धा चमचा. हे सर्व तळसून घ्यायचे. हळदही टाकायची आहे चिमूटभर. त्यानंतर आपण यामध्ये आपण जे वाटाणे घेतले होते 1 वाटी, तेही आपण यामध्ये टाकत आहोत. त्यानंतर चिरलेली मेथी टाकायची आहे. ही रेसिपी एकदम ग्रीन आणि अशी प्रोटीन रिच आहे, ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पण खूप सारे आहेत. तर आपली भाजी जी आहे आपण 10 मिनिटं तळसून घ्यायची आणि आपण जी काजूची प्युरी बनवली होती ती आपण ह्यामध्ये टाकायची आहे. थोडं पाणी पण ऍड करू शकता आणि आता आपण टाकत आहोत चवीनुसार मीठ. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला ह्यामध्ये पनीर जे आहे ते टाकायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जर तुकडे नको असतील तर तुम्ही ह्या वेळेस पनीर न भाजता डायरेक्टली त्याला खिसून ह्यामध्ये टाकू शकता. तर 10 मिनिटापर्यंत आपण ह्याला शिजवून घ्यायचे आणि ही आपली रेसिपी झालेली आहे रेडी.
तर ह्याला तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता. ह्यासोबत नानही असतो खाण्यासाठी. जर तुम्हाला लच्छा पराठा किंवा नानची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला लच्छा पराठा आणि नानची रेसिपीही पाहिजे आहे. आम्ही तोही व्हिडिओ बनवू. आणि हो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या रेसिपी पार्टनर सोबत शेअर करा. आणि हो, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील जे व्हिडिओ टाकण्यात येतील ते तुमच्यापर्यंत विथ नोटिफिकेशन पोहोचतील. धन्यवाद.